सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, फायनली तुमची सीट अलॉटमेंट ऑफ कॅप्रॉन 1 ही ऑफिशियली डिक्लेअर झालेली आहे. आय होप तुम्ही सगळ्यांनी तुमची अलॉटमेंट चेक केली असेल. जर तुम्ही अजून तुमची अलॉटमेंट चेक नसेल केली तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक प्रोव्हाइड करतोय. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली तुमची अलॉटमेंट चेक करू शकता. आता ज्या पण मुलांनी आत्तापर्यंत अलॉटमेंट चेक केलेली आहे तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की नक्की तुम्हाला कॅप्रॉन 1 मध्ये कोणत्या कॉलेजमध्ये नंबर लागला आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कोणती ब्रांच मिळाली. जर तुम्हाला कोणतंही कॉलेज अलॉट झालं नसेल, जर तुमचं नॉट अलॉटेड असं आलं असेल तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन यायचा विचार करतोय. सो नक्की तुम्हाला कॉलेज मिळालं असेल तर कुठल्या कॉलेज मिळालं आहे आणि जर नसेल मिळालं तर ते सगळं मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की एकदा तुमची अलॉटमेंट डिक्लेअर झाली तर पुढे तुम्हाला काय काय प्रोसेस आता करायची आहे. आता एक तुम्ही लक्षात घ्या की ह्या पॉईंटला प्रत्येक मुलाची कंडिशन ही वेगवेगळी आहे. काही मुलांना कॉलेज मिळालं आहे आणि काही मुलांना कॉलेज नाही मिळालं आहे. ज्या पण मुलांना कॉलेज मिळालं आहे त्या मुलांची वेगळी प्रश्न आहेत की दादा मला ह्या कॉलेजमध्ये माझा नंबर लागला आहे, मला ही ब्रांच मिळाली आहे, मला हे कॉलेज घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे. जर मला हे कॉलेज घ्यायचं असेल तर मला पुढे काय प्रोसेस करावी लागेल. जर मला हे कॉलेज नसेल घ्यायचं, मला पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं असेल तर मला पुढे काय प्रोसेस करावी लागेल. आणि ज्या पण मुलांना कोणतंही कॉलेज नाही मिळालं आहे त्या मुलांचे वेगळे प्रश्न आहेत की दादा मला कोणतंही कॉलेज नाही मिळालं तर मला आता पुढे काय प्रोसेस करायची आहे, मी कॅप्रॉन 2 मध्ये पार्टिसिपेट करू शकतो का. अशा प्रत्येक मुलाचे वेगवेगळे प्रश्न आहेत. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकदम डिटेलमध्ये देणार आहे. सो तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्याच्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओज खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. पुढच्या प्रोसेसवर एकदम इम्पॉर्टंट व्हिडिओज मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. सो त्यामुळे मेक शुअर टू सबस्क्राईब धिस चॅनल. आता सगळ्यात पहिले आपण ह्या व्हिडिओमध्ये 3 कंडिशन घेणार आहोत. सगळ्यात पहिली कंडिशन आहे की ज्या पण मुलांना कॅप्रॉन 1 मध्ये पहिल्याच प्रेफरन्सचा कॉलेज अलॉट झालाय तर त्या मुलांना पुढे काय प्रोसेस करायची आहे. कंडिशन नंबर 2 आहे की ज्या पण मुलांना पहिला प्रेफरन्स सोडून इतर कुठल्याही प्रेफरन्स नंबरचा कॉलेज मिळाला असेल तर त्या मुलांना काय नक्की प्रोसेस करायची आहे. आणि तिसरी कंडिशन आहे की ज्या पण मुलांना कोणतंही कॉलेज अलॉट नाही झालंय तर त्या मुलांना काय प्रोसेस करायची आहे. तर हे तिन्ही कंडिशन आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. स्टार्ट करूया आपण पहिल्या कंडिशनपासून की ज्या पण मुलांना पहिल्याच नंबरचं कॉलेज हे मिळालेलं आहे, एकदम फर्स्ट प्रेफरन्सच कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे तर तुम्हाला पुढे काय प्रोसेस करायची आहे. आता सगळ्यात पहिले एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्हाला कॅप्रॉन 1 मध्ये पहिल्याच नंबरचं कॉलेज मिळालं असेल तर ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज होऊन जातं. जर तुम्ही अलॉटमेंटमध्ये सुद्धा तुम्ही चेक केलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहून दिलेलं असेल ऑटो फ्रीज म्हणून. म्हणजेच काय की ते कॉलेज तुमचं ऑटो फ्रीज झालेलं आहे. ऑटो फ्रीज म्हणजे काय तर एक तुम्ही लक्षात घ्या की ऑटो फ्रीज म्हणजे की जर तुम्हाला पहिल्याच नंबरचं कॉलेज मिळालं ना तर ते कॉलेज तुमचं ऑटोमॅटिकली लॉक्ड होऊन जातं. तुम्ही पुढे कुठल्याही कॅप्रॉनमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकत. जे पण तुम्हाला कॉलेज आता कॅप्रॉन 1 मध्ये मिळालं आहे, ज्या पण कॉलेजमध्ये तुमचा ऑटो फ्रीज झाला आहे तर त्याच कॉलेजमध्ये तुम्हाला कंपल्सरीली ॲडमिशन घ्यावं लागतं. आता एकदा तुमचं ऑटो फ्रीज झाल्यानंतर तुम्हाला एक स्टेप करावी लागते जी आहे तुमची सेल्फ व्हेरिफिकेशनची स्टेप. आता सेल्फ व्हेरिफिकेशनची स्टेप तुम्हाला ऑनलाईनच करायची आहे. तुम्ही घरी बसून करू शकता किंवा तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही करू शकता. ह्या सेल्फ व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही आता ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना कॅप्रॉनचा जो तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलात तर ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करताना तुम्ही जे पण इन्फॉर्मेशन तुम्ही फिलअप केली होती, जे पण तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे अपलोड केले होते तर हे सगळे तुम्हाला स्वतःला व्हेरीफाय करायचे आहेत. तुम्हाला 1 बाय 1 चेक करायचं आहे की बाबा माझा कॅन्डिडेट नेम हे बरोबर आहे का. बरोबर आहे. तुम्हाला पुढे एक चेकबॉक्स दिलेला असतो की हे डिटेल्स तुमचे करेक्ट आहेत की इनकरेक्ट आहेत. करेक्ट असतील तर करेक्टवर तुम्हाला टेक करायचं आहे. त्यासोबत तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स पण दिलेले असतात. ते डॉक्युमेंट्स तुम्हाला 1 बाय 1 ओपन करून बघायचे असतात की माझं कॅटेगरीचं सर्टिफिकेट हे बरोबर आहे का, माझं व्हॅलिडिटीचं सर्टिफिकेट हे बरोबर आहे का, माझं नॉन क्रिमिनलचं सर्टिफिकेट हे बरोबर आहे का. हे सगळं तुम्हाला 1 बाय 1 डॉक्युमेंट्स तुम्हाला चेक करायचे आहेत. एक एक ओपन करून चेक करायचं आहे. जर तुमचे सगळे डॉक्युमेंट्स करेक्ट असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला करेक्ट म्हणून एक चेकबॉक्स दिलेला असेल त्यावर तुम्हाला टेक करत जायचं आहे. इन केस जर तुम्हाला कुठल्याही डॉक्युमेंट्समध्ये गडबड वाटली किंवा जर तुम्ही कुठलीही इन्फॉर्मेशन इनकरेक्ट फिल केलेली असेल तुम्हाला त्या ठिकाणी इनकरेक्टचा पण ऑप्शन दिलेला असतो. त्यावर क्लिक करून तुम्ही इनकरेक्टवर क्लिक करून तुम्ही जे पण तुमचं करेक्ट डॉक्युमेंट आहे किंवा जे पण तुमचे करेक्ट डिटेल्स आहेत हे तुम्ही अपलोड करू शकता. तर ही असते तुमची सेल्फ व्हेरिफिकेशनची स्टेप. आता परत मी तुम्हाला रिपीट करून सांगतो की ही सेल्फ व्हेरिफिकेशनची स्टेप ही ऑनलाईन असते. तुम्ही घरी बसून किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन हे तुम्ही करू शकता. आता एकदा तुम्ही सेल्फ व्हेरिफिकेशन केलं ना त्याच्यानंतर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी पे करावी लागते. सीट ॲक्सेप्टन्स फी ही 1000 रुपीज असते आणि ही तुम्हाला पे करावी लागते. एकदा तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी पे केलीत त्याच्यानंतर ज्या पण कॉलेजमध्ये तुमचं ऑटो फ्रीज झालेलं आहे त्या कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म होऊन जातं. आता त्याच्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्ट करावं लागतं. एक तुम्हाला रिपोर्टिंग टू दी अलॉटेड इन्स्टिट्यूट ही तुम्हाला स्टेप करावी लागते. ह्या स्टेपमध्ये
जे पण कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म करावं लागतं. त्या तिकडे तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करायचे असतात. आता रिपोर्टिंगच्या स्टेपमध्ये तुम्हाला काय काय प्रोसेस करायची असते कॉलेजमध्ये गेल्यानंतर, तर ह्याच्यावर मी एक तुम्हाला सेपरेट व्हिडिओ प्रोव्हाइड करेन. त्याचं तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका. जस्ट तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आता ह्या इकडे मी जे पण तुम्हाला स्टेप सांगितले आहेत, तुम्हाला ऑटो फ्रीजचा स्टेप, त्याच्यानंतर सेल्फ व्हेरिफिकेशन, सीट ॲक्सेप्टन्स जे तुम्हाला 1000 रुपीज पे करायचे असतात, आणि कॉलेज रिपोर्टिंग, हे जे पण मी तुम्हाला स्टेप सांगितले हे तुम्हाला 3 दिवसांमध्ये करायचे आहेत. सीड सेलनी तुम्हाला 3 दिवसांचा टाइम पिरियड दिलेला आहे. 1 ऑगस्टपासून ते 3 ऑगस्टपर्यंत हे तुम्हाला 3 दिवसांचा टाइम पिरियड दिला आहे. ह्या टाइम पिरियडमध्ये ही तुम्हाला सगळी प्रोसेस करायची आहे. आता तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन, सीट ॲक्सेप्टन्स फी तुम्हाला कशी पे करायची आहे ह्याच्यावर मी तुम्हाला एक डिटेल व्हिडिओ, ट्युटोरियल व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. त्याचं तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका. जस्ट तुम्ही आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आता भरपूर मुलांचा असा पण प्रश्न असतो की दादा माझं ऑटो फ्रीज झालं, बट जर मला जे पण कॉलेज ऑटो फ्रीज झालेलं आहे, जर मला ते कॉलेज नसेल घ्यायचं तर मी ते कॉलेज नाही घेतलं तर चालेल का? मी पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतो का? असे पण काही मुलांचे प्रश्न असतात. तर एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुमचं कॉलेज ऑटो फ्रीज झालं असेल तर तुमच्यावर आहे, तुम्ही त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता किंवा नाही पण घेऊ शकत. बट जर तुम्हाला कॅपराऊंड 1 मध्ये कोणतंही कॉलेज ऑटो फ्रीज झालं तर तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही पार्टिसिपेट नाही करू शकत. तुम्ही कॅपराऊंड 2 साठी एलिजिबल नसणार आहात. हां, तुम्ही ऑटो फ्रीज झाल्यानंतर तुम्ही स्पॉट राऊंडमध्ये किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. बट तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये, पुढच्या कॅप राऊंडमध्ये तुम्ही पार्टिसिपेट नाही करू शकत जर तुमचं ऑटो फ्रीज झालं तर. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल. आता आपण बघूया कंडिशन नंबर 2. कंडिशन नंबर 2 आहे की जर तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये पहिला प्रेफरन्स सोडून इतर कुठल्याही प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं तर तुम्हाला पुढे काय प्रोसेस करायची आहे. इतर कुठल्याही प्रेफरन्स नंबरचं कॉलेज म्हणजेच काय की फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कॅपराऊंड 1च्या ऑप्शन फॉर्ममध्ये 100 कॉलेजेसची लिस्ट तुम्ही टाकली असेल, 100 प्रेफरन्सेस तुम्ही एंटर केले असतील. जर तुम्हाला 100 प्रेफरन्सेसमधनं पहिला प्रेफरन्सचं कॉलेज सोडून जर तुम्हाला इतर कुठल्याही प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं, फॉर एक्झाम्पल 20 नंबरचं कॉलेज मिळालं, 50 नंबरचं कॉलेज मिळालं किंवा इतर कुठल्याही प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं, बट पहिला प्रेफरन्स सोडून, तर त्या केसमध्ये तुम्हाला पुढे काय करायचे आहे तर ते मी तुम्हाला ह्या इकडे सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले जर तुम्ही ह्या कंडिशनमध्ये येत असाल, म्हणजे जर तुम्हाला पहिला प्रेफरन्स सोडून इतर कुठल्याही प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिले जातात. 2 ऑप्शन कोणते असतात? सगळ्यात पहिला ऑप्शन असतो सेल्फ फ्रीजचा, दुसरा ऑप्शन असतो नॉट फ्रीजचा. नॉट फ्रीजला आपण दुसऱ्या भाषेमध्ये बेटरमेंट असं पण बोलतो. नॉट फ्रीज आणि बेटरमेंट हे सेमच आहे. बेटरमेंट हा कुठला दुसरा ऑप्शन नाही आहे. नॉट फ्रीज आणि बेटरमेंट हे सेम आहे. सो इन केस जर तुम्हाला पहिला प्रेफरन्स सोडून इतर कुठल्याही प्रेफरन्स नंबरचं कॉलेज मिळालं तर त्या केसमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन दिले जातात, सेल्फ फ्रीजचा आणि नॉट फ्रीजचा. आता सेल्फ फ्रीज आणि नॉट फ्रीज म्हणजे काय तर एक तुम्ही लक्षात घ्या. सेल्फ फ्रीज म्हणजे काय तर हे मी तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला कॅपराऊंड 1 मध्ये एक असं कॉलेज मिळालं आहे जे कॉलेज तुम्हाला पाहिजे, तुमचं एक ड्रीम कॉलेज तुम्हाला अलॉट झालं आहे, तुमची एक ड्रीम ब्रांच तुम्हाला अलॉट झाली आहे आणि तुमचं फायनल आहे की जे आपल्याला कॅपराऊंड 1 मध्ये कॉलेज मिळालं आहे त्याच कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे. आपल्याला पुढे कुठल्याही राऊंडमध्ये पार्टिसिपेट करायचं नाही आहे. तर त्या केसमध्ये तुम्ही सेल्फ फ्रीजचा ऑप्शन हा चूज करू शकता. सेल्फ फ्रीजचं ऑप्शन एकदम सिंपल वेमध्ये सांगतो की मला जे कॅपराऊंड 1 मध्ये कॉलेज मिळालं आहे ते कॉलेज मला आवडलं आहे, ती ब्रांच मला आवडली आहे, मला पुढच्या कुठल्याही राऊंडमध्ये पार्टिसिपेट नाही करायचं आहे, मी माझ्या कॅपराऊंड 1च्याच कॉलेजमध्ये फायनल अलॉटमेंट माझी करून टाकतोय, मी पुढच्या राऊंडमध्ये पार्टिसिपेट करणार नाही आहे, कॅपराऊंड 1चंच कॉलेज हे माझं फायनल कॉलेज असेल, तर त्या केसमध्ये तुम्ही सेल्फ फ्रीजचा ऑप्शन हा चूज करू शकता. आता एकदा तुम्ही सेल्फ फ्रीजचा ऑप्शन चूज केलात तर त्याच्यानंतर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशनची स्टेप तुम्हाला करावी लागते. सेल्फ व्हेरिफिकेशनची स्टेप ही तुम्हाला ऑनलाईनच करावी लागते. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, सेल्फ व्हेरिफिकेशनमध्ये जे पण तुम्ही कॅपराऊंडचे ॲप्लिकेशन फॉर्म भरताना जे पण तुम्ही डिटेल्स अपलोड केले होते, जे पण तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केले होते, तर ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला दिले जातात. तर ते डॉक्युमेंट तुम्हाला ओपन करून बघायचे असतात की आपण हे डॉक्युमेंट बरोबर अपलोड केलं आहे की नाही, माझे हे डिटेल्स करेक्ट आहेत की इनकरेक्ट आहेत. तर हे सगळं तुम्हाला स्वतःहून व्हेरीफाय करायचं असतं. सेल्फ व्हेरिफिकेशन म्हणजे काय की स्वतःहून व्हेरीफाय करणं. सो जे पण तुमच्या समोर आहे, जे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, कॅन्डिडेट नेम, परत जी पण तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, तर ही सगळी तुम्हाला स्वतःहून व्हेरीफाय करायची असते. त्या तिकडे तुम्हाला चेकबॉक्स दिलेला असतो की हे डिटेल्स तुमचे करेक्ट आहेत की इनकरेक्ट आहेत. जर सगळे तुमचे डिटेल्स करेक्ट असतील तर त्या तिकडे तुम्हाला करेक्ट म्हणून टिक मार्क करत जायचं आहे. जर कोणतीही डिटेल्स तुमची इनकरेक्ट असेल तर तुम्ही त्या तिकडे इनकरेक्ट ह्या ऑप्शनवर टिक करू शकता आणि जे पण तुमचे करेक्ट डिटेल्स आहेत हे तुम्ही अपलोड करू शकता. तर सिंपल आहे. सेल्फ व्हेरिफिकेशनच्या स्टेपमध्ये तुम्हाला काय प्रोसेस करायची आहे, तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे, ह्याच्यावर मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे. त्याचं तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका.
आता एकदा तुम्ही सेल्फ व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला एक सीट ॲक्सेप्टन्सची फी पे करावी लागते, जी असते ₹1000. सो ही तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्सची फी तुम्हाला पे करायची आहे. एकदा तुम्ही ही सीट ॲक्सेप्टन्सची फी पे केली, त्याच्यानंतर जे पण कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे, ज्या पण कॉलेजमध्ये तुम्ही सेल्फ रिच केलेलं आहे, तर त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्ट करायचं असतं. रिपोर्ट म्हणजे काय की त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. तिकडे जे पण तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत, जे पण तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे आहेत, तर हे सगळे तुम्हाला सबमिट करायचे आहेत आणि त्या कॉलेजमध्ये जाऊन तुमचं ॲडमिशन हे कन्फर्म करून टाकायचं. सो ह्या इकडे जे पण मी तुम्हाला सेल्फ रिच करायचं ऑप्शन सांगतोय, हे पण तुम्हाला घरूनच करायचं आहे. तुम्ही ऑनलाईन घरी बसून करू शकता किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही करू शकता. सेल्फ व्हेरिफिकेशन आणि सीट ॲक्सेप्टन्स फी पण तुम्ही घरी बसून करू शकता किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही करू शकता. बट जे मी तुम्हाला रिपोर्टिंग टू दी अलॉटेड इन्स्टिट्यूट सांगितलं आहे, हे तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊनच तुम्हाला करायचं आहे. ही तुम्हाला रिपोर्टिंग टू दी अलॉटेड इन्स्टिट्यूटवाली स्टेप तुमची घरी बसून होणार नाही आहे. त्या केसमध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये व्हिजिट करावंच लागेल. आता एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्ही सेल्फ रिच केलं, तर त्याच्यानंतर तुम्ही कॅपराउंड 2मध्ये, कॅपराउंड 3मध्ये आणि कॅपराउंड 4मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकत नाही. जे पण कॉलेज तुम्हाला आता कॅपराउंड 1मध्ये मिळालं आहे, त्याच कॉलेजमध्ये तुमची फायनल अलॉटमेंट ही होऊन जाते. हां, नंतर तुम्ही इन्स्टिट्यूट लेवल राऊंड किंवा स्पॉट राऊंडमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. बट ऑफिशियली तुम्ही कॅपराउंडच्या प्रोसेसमध्ये बाहेर होता, कारण की तुम्ही कॅपराउंड 1च्याच कॉलेजमध्ये सेल्फ रिच केल्यामुळे. सो जे पण तुम्ही डिसिजन घ्याल, हे तुम्ही विचार करून घ्या. आय होप ही तुम्हाला कंडिशन समजलेली असेल. आता दुसरं ऑप्शन जो तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो नॉट फ्रीजचा. आता आपण नॉट फ्रीजबद्दल बोलूया. नॉट फ्रीज म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला कॅपराउंड 1मध्ये एखादं कॉलेज मिळालं आहे, एखादी तुम्हाला ब्रांच मिळाली आहे, बट तुम्हाला अशी इच्छा आहे की बाबा मला कॅपराउंड 1मध्ये जे पण कॉलेज मिळालं आहे ठीक आहे, बट मला कॅपराउंड 2मध्ये सुद्धा पार्टिसिपेट करायचं आहे, मला पुढच्या राऊंडमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करायचं आहे, तर त्या केसमध्ये तुम्ही नॉट फ्रीजचं ऑप्शन चूज करू शकता. म्हणजेच काय की तुम्ही बेटरमेंटचं ऑप्शन तुम्ही चूज करू शकता. आता एकदा तुम्ही बेटरमेंटचं ऑप्शन चूज केलात, तर त्याच्यानंतर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशनची स्टेप तुम्हाला करावीच लागते. जसं मी तुम्हाला आधीपासून सांगितलं आहे की सेल्फ व्हेरिफिकेशनची स्टेप ही ऑनलाईनच करावी लागते. घरी बसून किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही करू शकता. जे पण तुमचे डिटेल्स आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, हे तुम्हाला स्वतःहून व्हेरीफाय करावे लागतात. सेल्फ व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला एक सीट रिझर्वेशन फी तुम्हाला पे करावी लागते, जी असते ₹1000. आता ह्या इकडे तुम्हाला प्रश्न पडला असेल की दादा जर मी नॉट फ्रीज करत असेल, मला कॅपराउंड 2मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल, तरी पण मला हे ₹1000 पे करावे लागतील का? तर हो, हे तुम्हाला ₹1000 पे करावे लागतील, कारण की तुम्ही कॅपराउंड 1मध्ये जी पण तुम्हाला सीट मिळाली आहे, ही तुमची रिझर्व करण्यासाठी. सो त्यामुळे तुम्हाला सीट रिझर्वेशन फी ही तुम्हाला पे करावीच लागेल. एकदा तुम्ही सीट रिझर्वेशन फी पे केली, त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली कॅपराउंड 2मध्ये पार्टिसिपेट करू शकता. आता बऱ्याच मुलांना असा पण प्रश्न असतो की दादा जर मी बेटरमेंट केलं, तर जे पण कॉलेज मला कॅपराउंड 1मध्ये लागले आहे, ज्या पण कॉलेजमध्ये मी बेटरमेंट करतोय, तर त्या कॉलेजमध्ये रिपोर्ट करायची गरज आहे का? नाही. जर तुम्ही बेटरमेंट करत असाल, जर तुम्ही नॉट फ्रीज करत असाल, तर ज्या पण कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे, त्या कॉलेजमध्ये तुम्हाला रिपोर्ट करायची गरज नाही आहे. त्या कॉलेजमध्ये तुम्हाला व्हिजिट करायची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्टली कॅपराउंड 2मध्ये पार्टिसिपेट करू शकता. कॅपराउंड 2चं ऑप्शन फॉर्म तुम्ही फिलअप करू शकता. आय होप हे तुम्हाला नॉट फ्रीजबद्दल समजलेलं असेल. आता काही मुलांच्या ना नॉट फ्रीजबद्दल काही प्रश्न असतात की दादा जर मी बेटरमेंट केलं, बट जर मी ही सीट रिझर्वेशन फी पे नाही केली, म्हणजे जे आपल्याला ₹1000 पे करावी लागतात, जर मी हे पे नाही केले तर चालतील का? तर एक तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही बेटरमेंट करून सुद्धा हे ₹1000 का पे करावे लागतात, तर ह्याचं मी तुम्हाला कारण सांगतो. आता जे पण तुम्हाला कॅपराउंड 1मध्ये कॉलेज मिळाले, आता ते कॉलेज जर तुम्ही बेटरमेंट केलं, त्याची तुम्ही सीट रिझर्वेशन फी पे केली, ते तुम्ही ₹1000 पे केलेत, आणि जर तुम्ही कॅपराउंड 2मध्ये पार्टिसिपेट केलं, बट अनफॉर्च्युनेटली जर तुम्हाला कॅपराउंड 2मध्ये कोणतंही कॉलेज नाही मिळालं, तर त्या केसमध्ये तुमच्याकडे एक ऑप्शन असतो की जे आपल्याला कॅपराउंड 1मध्ये कॉलेज मिळालं आहे, तेच कॉलेज आपल्याला घ्यायचं आहे की कॅपराउंड 3मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. चला, तुम्ही कॅपराउंड 3मध्ये पार्टिसिपेट केलं. आता कॅपराउंड 3मध्ये पण तुम्हाला कोणतंही कॉलेज अलॉट नाही झालं, त्या केसमध्ये पण तुमच्याकडे ऑप्शन असतो की जे पण कॉलेज तुम्हाला कॅपराउंड 1मध्ये मिळालं आहे, ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की तुम्हाला कॅपराउंड 4मध्ये जायचं आहे. तर त्या केसमध्ये तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात. हे 2 ऑप्शन कोणाला दिले जातात? ज्या पण मुलांनी बेटरमेंट केलं असेल आणि ज्या पण मुलांनी ₹1000 त्याचे सीट रिझर्वेशन फी पे केली असतील, तर त्याच मुलांना हे 2 ऑप्शन दिले जातात. आता चला, जर तुम्ही ₹1000 पे नाही केलेत, तुम्ही बेटरमेंटला जायचं असेल, तुम्ही ₹1000 पे नाही केलेत, तुम्ही कॅपराउंड 2मध्ये पार्टिसिपेट केलं. आता जर तुम्हाला कॅपराउंड 2मध्ये कोणतंही कॉलेज नाही मिळालं, तर त्या केसमध्ये तुमच्याकडे बॅकअप म्हणून कॅपराउंड 1चं कॉलेज तुमच्यासोबत राहत नाही, कारण की त्या कॉलेजची सीट तुम्ही रिझर्व नाही केली आहे. तुम्ही ₹1000 पे नाही केलेत, त्या कॉलेजची सीट रिझर्व नाही केली आहे, तर त्या केसमध्ये तुमच्याकडे त्या सीटचा एक बॅकअप राहत नाही. तुम्हाला जर कॅपराउंड 2मध्ये कॉलेज नाही मिळालं, तुमच्याकडे एकच ऑप्शन असतो की तुम्ही पुढच्या कॅपराउंडमध्ये पार्टिसिपेट करू शकता, बट तुम्ही कॅपराउंड 1चं कॉलेज परत घेऊ शकत नाही, कारण की तुम्ही त्याची सीट रिझर्वेशन फी पे नाही केल्यामुळे. सो त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हे ₹1000 पे करायचेच आहेत. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल.
आता काही मुलांचे असे प्रश्न असतात की दादा चल मी ह्या इकडे बेटरमेंट केलं आणि मी ह्याचे 1000 रुपये पे केले, बट जर मी कॅप्रॉन 2 मध्ये पार्टिसिपेट केलं, कॅप्रॉन 2 मध्ये पण जर मला बेटरमेंट करायचं असेल तर त्यावेळी पण मला 1000 रुपये पे करावे लागतील का? तर नाही, हे 1000 रुपये वन टाइम पेमेंट आहे। जर तुम्ही कॅप्रॉन 1 च्या वेळेस 1000 रुपये पे केलेत, तुम्ही कॅप्रॉन 2 मध्ये पार्टिसिपेट केलात, कॅप्रॉन 2 मध्ये तुम्हाला एका दुसऱ्या कॉलेजमध्ये नंबर लागलं, एका दुसऱ्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे, तर त्या केसमध्ये पण तुमच्याकडे ऑप्शन असतो की ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे की बेटरमेंटला म्हणजे कॅप्रॉन 3 मध्ये जायचं आहे। आता जर तुम्हाला त्या केसमध्ये पण बेटरमेंट करायचं असेल तर त्यावेळी तुम्हाला परत 1000 रुपये पे करावे लागत नाहीत। जे तुम्ही 1000 रुपये कॅप्रॉन 1 च्या वेळेस पे केले होते तेच तुमचे कॅरी ऑन होतात कॅप्रॉन 2 मध्ये, म्हणजे तुम्हाला परत हे 1000 रुपये पे करावे लागत नाही। हे वन टाइम पेमेंट आहे, एकदा तुम्ही पे केले तर तुम्हाला परत पुढच्या राऊंडमध्ये पे करावे लागत नाहीत। आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल। नक्की नॉट फ्रीज म्हणजे काय, ह्याचे 1000 रुपये तुम्हाला का पे करायचे असतात, मी तुम्हाला रेकमेंड करेन की सगळ्यांनी तुम्ही 1000 रुपये पे करून ठेवा, एक बॅकअप म्हणून तुमच्याकडे राहिलं पाहिजे। आय होप हे तुम्हाला सगळं समजलेलं असेल। जर एवढं सगळं समजलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की येस दादा गॉट इट, मला हे सगळं समजलं, म्हणजे मला समजेल की जे पण मी तुम्हाला सांगतोय हे किती मुलांना समजतंय। तर ही आपली झाली कंडिशन नंबर 2। आता कंडिशन नंबर 3 आहे की जर तुम्हाला कॅप्रॉन 1 मध्ये कोणत्याही कॉलेजमध्ये अलॉटमेंट नाही मिळाली तर तुम्हाला पुढे काय प्रोसेस करायची आहे। एक तुम्ही लक्षात घ्या की जर तुम्हाला कोणत्याही कॉलेजमध्ये अलॉटमेंट नाही मिळाले तर डायरेक्टली तुम्ही कॅप्रॉन 2 मध्ये पार्टिसिपेट करू शकता। मग दादा मला सेल्फ व्हेरिफिकेशन, सीट ॲक्सेप्टन्स वगैरे हे पे नाही का करावं लागत? नाही, कारण की एक तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला कॅप्रॉन 1 मध्ये कोणतंही कॉलेज अलॉट नाही झालं। आता जर तुम्हाला कोणतंही कॉलेज अलॉट नाही झालंय तर ही प्रोसेस तुम्हाला करावीच नाही लागणार, तुम्ही डायरेक्टली कॅप्रॉन 2 मध्ये पार्टिसिपेट करू शकता। कॅप्रॉन 2 चा तुम्ही ऑप्शन फॉर्म तुम्ही फिलअप करू शकता। तर हे तुम्हाला क्लिअर झालं असेल की जर तुम्हाला कोणत्याही कॉलेजमध्ये अलॉटमेंट नाही मिळाले तर तुम्हाला काय प्रोसेस करायची आहे। जर तुम्हाला हे पण समजलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। सो गाइज आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलंय हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल। जर सगळं समजलं असेल तर नक्की तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूबने ना एक नवीन ऑप्शन दिलं आहे हाईपचं, तर हाईप पण तुम्ही नक्की करा। ह्या व्हिडिओला जर तुम्ही जास्त हाईप केलं तर ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल। सो तुम्ही हाईप पण नक्की करा आणि ह्या व्हिडिओला लाईक पण नक्की करा आणि ह्या व्हिडिओला तुम्ही मित्रांसोबत पण नक्की शेअर करा। ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा, कारण की तुमचे कॉमेंट्स हे मला मोटिवेशन देतात नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी। आणि तुम्हाला पुढच्या कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तुम्हाला कॉलेजमध्ये रिपोर्ट करताना कोणते डॉक्युमेंट्स वगैरे कॅरी करायचे आहेत तर ह्याच्यावर मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करणारच आहे, त्याचं तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका। सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ। कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे।